हॅलो फ्रेंड, नमस्कार. तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही बघू शकता अंगावरती गुलाल आहे आणि चेहऱ्यावरती आनंद आहे आणि ह्याच दिवसासाठी हा सगळा अट्टहास चालू होता. तुम्हाला सांगण्यासाठी आनंद होतो आहे की आपला विद्यार्थी मित्र साहिल शंभरकर वर्धा येथील आहे आणि त्याची आत्ताच लागलेल्या कंबाईनच्या निकालामध्ये STI म्हणून निवड झालेली आहे. सर्वप्रथम आपल्या या मित्राचं अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आणि फार आनंद होतो आहे की आपल्याकडं मध्ये होकॅपसाठी याने आपला रेफरन्स यूज केला होता आणि कंटिन्युअसली कॉन्टॅक्टमध्ये. आणि म्हणतात ना की पुरेपूर गायडन्स आणि प्रॉपर स्ट्रॅटेजी जर असेल तर माणसाला सक्सेसपर्यंत पोहोचता येतं. आज आपला हा अधिकारी मित्र, कालपर्यंत तू साहिल शंभरकर होतास विद्यार्थी, आज ऑफिसर साहिल शंभरकर झाला आहे. तर तो आपल्याशी आज अभ्यासाबद्दल तुमच्या सर्वांना त्यांनी कुठली स्ट्रॅटेजी यूज केली, कशा पद्धतीनं अभ्यास केला हे तो आपल्याला सांगणार आहे. ठीक आहे, तर जास्त वेळ न घेता मी त्याच्याकडं हँडओव्हर करतो. थँक्यू सर. नमस्कार मित्रांनो, माझं नाव साहिल शंभरकर आहे. माझं काल लागलेल्या निकालामध्ये सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर इथे निवड झालेली आहे. मला प्रिलिम्सला 60 मार्क्स होते कंबाईन ग्रुप बीच्या आणि ग्रुप सीमध्ये 72 मार्क्स होते आणि ग्रुप बी मेन्समध्ये मला अराऊंड पहिल्या ॲन्सर कीने 136 मार्क होते आणि सेकंड ॲन्सर कीने मला अराऊंड 131.75 मार्क्स आहेत आणि ग्रुप सीला मेन्सला मला 130 मार्क्स होते. आधी 132 मार्क्स होते आणि सेकंड ॲन्सर कीने 128 मार्क्स आहेत मला. माझं STIसाठी सिलेक्शन झालं आहे. मी अभ्यास तसा म्हणावा तर 2020मध्ये सुरू केला होता. फॉरेस्टसाठी सुरू केला होता, MPSC फॉरेस्टसाठी. पण नंतर ते जेव्हा डिस्ट्रिब्यूट झाले मग मी 2023मध्ये कंबाईन ग्रुप बीकडे वळलो आणि 2023ची माझी पहिली प्रिलिम्स होती. 23, 24 आणि 25 असं माझा आजचा तिसरा अटेम्प्ट होता हा 2025चा. 23मध्ये मला जास्त काही मार्क आले नव्हते. 2024ची प्री माझी अराऊंड मला 60 मार्क्स होते प्रिलिम्समध्ये, पण तिथे 1.5 मार्क्सची माझी प्रिलिम्स राहिली होती. तरी पण मी PSIच्या फिजिकलसाठी स्टार्ट केलं होतं आणि नंतर जो माझा अभ्यास होता, जेव्हा मी फॉरेस्टसाठी अभ्यास केला होता तिथे इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर होतं. तर असं मला वाटलं होतं की माझा अभ्यास वाया जाईल, पण मला विशाल सवाई सरांनी वगैरे सांगितलं होतं की अभ्यास कधी वाया जात नसतो. हे त्यांचं गायडन्स मला खूप फायद्याचं ठरलं. या 2024च्या प्रिलिम्सनंतर जेव्हा मला 60 मार्क आले होते तेव्हा मी विशाल सरांकडे प्रत्यक्षात भेटून त्यांच्याकडे मी बॅच जॉईन केली होती, संजीवनी, आणि तेव्हा मी त्यांच्याकडे वोकॅब जॉईन केली होती. पण त्यावेळची मी हे देऊ शकलो नाही ग्रुप बीची मेन्स आणि माझं 1.5 मार्कांनी राहिलं होतं. पण त्या नॉलेजचा आणि त्या बॅचचा मला यावेळी मी पुन्हा बॅच जॉईन केली. सरांनी मला एक्सटेंड करून दिली ती वाली बॅच आणि यावर्षी मी परत वोकॅबची बॅच त्यांच्याकडे जॉईन केली. माझं अराऊंड वोकॅबमध्ये एक चुकलं, बाकी सर्व बरोबर आले माझे वोकॅबमध्ये. आणि स्पेशली सरांनी जे पिक्टोरियल ग्राफ्स आणि हे बाकी AIचा वापर करून वगैरे जे स्लाईड्स वगैरे बनवले, त्याच्यामुळे ते माझ्या माइंड मॅपमध्ये ते सरांचं जे होतं वोकॅबचे शब्दरचना वगैरे, सिनोनिम, अँटोनिम वगैरे, ते सर्व डोक्यामध्ये फिट बसलं. या सर्वांचा मला खूप फायदा झाला आणि म्हणून माझं सिलेक्शन झालं. असं मी स्ट्रॅटेजी ही यूज करतो की जे आपले प्लस पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आउट ऑफ मारायचं. माझा प्लस पॉईंट होता मॅथ्स आणि पॉलिटी आणि थोडाफार हिस्ट्री पण म्हणू शकतो, पण हिस्ट्रीमध्ये काय विचारतील हे सांगता नाही येत, म्हणून मॅथ्स आणि पॉलिटी याच्यामध्ये आउट ऑफ मारायचा मी नेहमी प्रयत्न करायचो. मॅथ्सचे 20 प्रश्न आणि पॉलिटीचे 15 प्रश्न, अशा 35पैकी काही करून मला 30 घ्यायचे आहेत याच विचाराने मी हे करायचो. आणि बाकीचे जे 65 प्रश्न आहेत त्या 65पैकी मी 40 ते 45 घ्यायचा प्रयत्न करायचो. तर आणि जेव्हा ते प्रिलिम्सच्या पेपरमध्ये मी पहिले 35 मिनटं हे 80 प्रश्नांना द्यायचा प्रयत्न करायचो आणि नंतरचे 25 मिनटं हे मॅथ्ससाठी द्यायचा प्रयत्न करायचो. पण मॅथ्ससाठी मला 20 मिनटं मिळायचे आणि 40 मिनटामध्ये मी हे 80 प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचो. तर याच्यामुळे त्या मॅथ्समध्ये मी नेहमी आउट ऑफ घेतले, म्हणजे प्रिलिम्समध्ये 20पैकी 18, 17 आणि मेन्समध्ये मला अराऊंड 22पैकी 19 मार्क आहेत मला, 20 मार्क आहेत मला 22पैकी. असं त्याच्यामुळे माझा प्लस पॉईंट मॅथ्स होता, त्याच्यामुळे मला स्कोर मला काढता आला. असं ही स्ट्रॅटेजी मी यूज केली होती. वोकॅबसाठी मी सरांची जे पुस्तक आहे ती यूज केली, कारण की आपण बॅच केल्यावर ते आपल्या मनामध्ये
सेव्ह पण झालं पाहिजे. त्यासाठी मी वाचायला सरांची पुस्तक यूज केली होती. त्याचा मला खूप फायदा झाला आणि मी सरांचे खरंच खूप आभार मानतो. मी घरून अभ्यास केला. मी बाहेर कुठे असं ऑफलाईन क्लास करायला कुठे गेलो नाही. जे पण केलं मी सर्व ते माझ्या मोबाईलवर, माझ्या लॅपटॉपवर ऑनलाईन क्लास करून केलं आणि मी घरी राहूनच अभ्यास केला. घरी राहूनच मी लायब्ररीमध्ये गेलो. लायब्ररीमध्ये लावली होती आणि मला सरांचं खूप मोठं मार्गदर्शन भेटलं. त्याच्यामुळे माझी काल निवड झाली STIमध्ये आणि मी सरांचा खरंच खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. येस, बघा साहिलबद्दल तुम्हाला एक सांगायला आवडेल की कंटिन्युअसली 2 वर्षापासून कॉन्टॅक्टमध्ये होता. प्रत्येक प्री झाली किंवा मेन झाली कंटिन्युअस मेसेज कॉल असायचा आणि त्यांनी सांगितलं की गणित मॅथ्सला 22 प्रश्न आहे मुख्य परीक्षेमध्ये. 22 प्रश्नांपैकी 20 प्रश्न त्याचे बरोबर आहे. म्हणजे दॅट इज आउटस्टँडिंग, राईट. 1-2 प्रश्न मी विचारतो की भरपूर सारे विद्यार्थी मित्र कित्येक वर्षापासून तयारी करतात, म्हणजे 3-3, 4-4, 5-5 वर्षे करतात, तरी पण त्यांना अपेक्षित प्रमाणे प्रिलियम किंवा मेन्समध्ये मार्क्स भेटत नाही. तर याला काय कारण असेल असं वाटतं? सर म्हणजे मी माझं सांगतो की मला यश काऊन नव्हतं भेटत. सर माझ्या हातून टाईमपास खूप होत होता. म्हणजे वेळ खूप जात होता. फॉर एक्झाम्पल आता हिस्ट्री आहे तर मी प्लॅनिंग करून अभ्यास नव्हतो करत. आता पॉलिटी आहे, आपण त्याला समजा 15 दिवस वाचलं. आपण 15 दिवस वाचलं म्हणजे एकदम रिव्हिजन केलं. वाचलं तर आपण आधी आहे, रिव्हिजन केलं तर असं होऊ शकतं आपल्याला 15पैकी 15 मिळेल. पण हिस्ट्री असा विषय आहे, तुम्ही त्यांना 1 महिना जरी वाचलं तर जरूर नाही का तुम्हाला 10पैकी 10 भेटेल असं म्हणजे हे. तर मी त्यावेळेला विषयावर फोकस केलं जे मला आउट ऑफ मार्क्स देतील. फॉर एक्झाम्पल मॅथ्स आहे, आपल्याला मॅथ्स सोडवता येते, पण जो टॉपिक आहे फॉर एक्झाम्पल मिनिट्स हँड आणि हर हँडचा जो अँगल काढायचा आहे ते मी कधी आधी केलं नव्हतं. पण परीक्षेमध्ये प्रश्न यायचे त्याच्यामुळे माझं ते चुकायचं. म्हणून मी टॉपिक तो यूट्यूबवरून किंवा CGLच्या वगैरे जे हे असतात व्हिडिओज वगैरे असतात यूट्यूबवर, तिथून मी तो कवर करण्याचा प्रयत्न केला. असे एक टॉपिक मी लिहून काढले की जे मला येत नाही आणि त्याच्यामध्ये मी सॉल्व करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे प्लॅनिंग जर आपण केली नाही तर आपला त्याच्यामध्ये वेळ जातो. म्हणून मी प्लॅनिंग केली ज्याच्यामुळे माझा टाईमपास मग कमी होत गेला. हो, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. बघा आपण तयारी करतो मित्रांनो, परंतु आपण दिवसभरामधले 3-4 तास असेच आपले वाया जातात. म्हणजे कित्येक पाहतो मी मुलं लायब्ररीमध्ये बसलेले असतात, कानात हेडफोन असतो आणि रील्स बघण्याचं काम चालू असतं. एकदा रील्स पाहायला सुरुवात केली की दिवसातले 2-3 तास आपले चालले जातात. त्यांनी फार महत्त्वाची गोष्ट सांगितली की नो टाईमपास. म्हणजे मला एकदा कळलं की मला पोस्ट काढायची आहे तर कुठलाही टाईमपास नको, पहिली प्रायोरिटी माझी फक्त आणि फक्त अभ्यास पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की जे माझे कोर एरिया आहे, आवडते सब्जेक्ट आहे, कमांडिंग विषय आहेत ते मी चांगले केले. म्हणून तर बघा भूगोल झालं किंवा मॅथ्स झालं त्यामध्ये खूप चांगले मार्क्स त्यांनी घेतले. म्हणजे काय, जे आपले स्ट्रॉंग विषय आहे ते आणखी स्ट्रॉंग करायचे आणि बाकीच्या विषयाला पण चांगले ॲव्हरेज मार्क्स आले पाहिजे. ही स्ट्रॅटेजी त्यांनी फॉलो केली. आणि एक प्रश्न आहे की भरपूर सारे लोक खूप वेळा प्रिलियम देतात, प्रिलियम निघतेच, आरामात निघते, असं जाऊन बसलं तरी प्रिलियम निघते, पण मुख्यला मार्क्स येत नाही. काय वाटतं की काय कारण असेल किंवा कुठं चुकत असेल? सर मी 2च मुख्य दिले आत्तापर्यंत, MPSC कंबाईनच्या आणि एक इलेक्ट्रिकल MPSCची दिली होती गॅजेटेड पोस्टची मुख्य. सर आपण टेस्ट सिरीज जास्तीत जास्त सॉल्व करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि टेस्ट सिरीज असं सॉल्व केला पाहिजे की आता आयोगाचा पेपर हा 11 ते 12 आहे, तर आपण पण 11 ते 12 सॉल्व करायचा पेपर 1. आणि जो सेकंड पेपर आहे 3 ते 4, तर आपण पण 3 ते 4 सॉल्व करायचा. असं नाही की मी जेवणानंतर करतो, रात्री करतो, तसं नाही. कारण की तिथला जो एन्व्हायरमेंट राहते तो कंटिन्यू वेगळा राहते सर. आणि आपण जेव्हा टेस्ट सिरीज सॉल्व करतो त्या टेस्ट सिरीजमध्ये आपल्याला कळते की आपण कुठे कमी पडलो, आपल्यामध्ये काय कमतरता आहे ते आपण नोट डाऊन करून ठेवायचं. स्टिकी नोट्सवर मी लिहून ठेवायचो आणि मग मी ते माझ्या टेबलवर चिपकून ठेवायचो आणि मग ते मी कंप्लीट करायचो. ते जी माझी कमतरता आहे त्याला मी टिक करायचो, ते जे टॉपिक आहे. टेस्ट सिरीज खूप महत्त्वाची आहे सर. आणि मी तर असा कमीत कमी मी 40 ते 50 पेपर सॉल्व केले होते. म्हणजे एक टेस्ट म्हणजे 80 पेपर सॉल्व केले होते, पेपर 1 पेपर 2 मिळून असं. आणि त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशनचा खूप फायदा होतो. आपण कुठे टेस्ट सिरीज लावली, आपण फक्त टेस्ट सिरीज पाहतो, ॲन्सर की पाहतो, पण सर एक्सप्लेनेशन खूप महत्त्वाचं असते. एक्सप्लेनेशनमुळे जो प्रश्न आता समजा टेस्ट सिरीजमध्ये एक प्रश्न आला आणि मेन पेपरमध्ये वेगळा प्रश्न आला, तर असाच प्रश्न जरुरी नाही की हाच प्रश्न इथे येणार म्हणून. त्याच्याशी रिलेटेड जे नॉलेज आहे ते आपल्याला एक्सप्लेनेशन मिळते सरांच्या. तर ते तिथं खूप मला फायदा झाला असं.
ही महत्त्वाची गोष्ट आहे किंवा तुम्ही टेस्ट सोडवतात किंवा आयोगाचे प्रश्न सोडवतात तर आपण काय करतो पेपर सोडवला आणि सोडून दिला. त्यांनी सांगितलं की सोडवल्यानंतर जे माझे प्रश्न चुकायचे मी ते लिहून काढायचो कुठले चुकले ते पुन्हा रिवाईज करायचे आणि त्याचं एक्सप्लेनेशन पण बघायचं चांगलं म्हणजे चांगलं एक्सप्लेनेशन केल्यानंतरसुद्धा ठीक आहे त्याच्याशी रिलेटेड प्रश्न जरी आला तरी तुम्हाला सोडवता आला पाहिजे. म्हणजे बघा ही फार चांगली स्ट्रॅटेजी मित्रांनो. आणि आणखी शेवटचा एक प्रश्न की आता पुढं ग्रुप सी आहे आणि भरपूर महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी तलाठी असेल किंवा इतर सगळ्या तलाठी SR किंवा इतर ग्रुप सीच्या पोस्टसाठी तयारी करत आहे आणि भरपूर सारे जवळपास लाख प्लस विद्यार्थी मेन्सला असणार आहे. आणि आत्तापासून 25 ऑक्टोबरला प्रिलिम आहे आणि 27 डिसेंबरला मेन्स आहे. अशा मुलांसाठी काय सांगू शकतो? सर मी तर सर्वात पहिले हे सांगेल की वेळ वाया नका घालू. जेवढा आपला वेळेचा सदुपयोग करू शकता तेवढा सदुपयोग करा वेळेचा. कारण की सर एकदा गेलेली वेळ परत येत नाही असं. आणि आपला आपण जे बोलतो आपण जे सराउंडिंग आहे त्याच्यामध्ये अभ्यासाला नक्की इन्क्लूड करा. त्याच्यामुळे आपल्यालाच फायदा होणार आहे, आपल्याच मित्रांना फायदा होणार आहे, आपणच सिलेक्ट होणार आहे, आपलेच मित्र सिलेक्ट होणार आहे. तर आपलं सराउंडिंग चांगलं ठेवायचं, अभ्यासाशी निगडीत जे काही आहे ते. कारण की जी आता भरती येणार आहे ती परत तशी भरती येणार नाही. तशी 2023मध्ये आली होती, आता 2026मध्ये जरुरी नाही का 2027मध्ये येऊ असं. आपल्याकडे खूप मोठा चान्स आहे. तर वेळ वाया न घालवता चांगल्यात चांगली प्लॅनिंग करून चांगल्यात चांगली मेंटॉर घेऊन आपण ते सुरू करायला पाहिजे. बघा फार महत्त्वाची गोष्ट सांगितली की नो टाईमपास. पुन्हा एकदा की जर साहिल मुख्य परीक्षा किंवा परीक्षा अगोदर इकडे तिकडे फिरत बसला असता, मूव्ही पाहत बसला असता किंवा टाईमपास करत बसला असता तर कदाचित आता हा दिवस नसता. तुम्हाला पण असा दिवस आणायचा असेल तर त्यांनी सांगितलं की आपल्या सराउंडिंगला स्टडी फक्त आणि फक्त आपला सिलेबस आणि आपला स्टडीज दिसला पाहिजे. अगदी तुम्ही चहाच्या कट्ट्यावर गेले, घरी आले, रात्री झोपताना हॉस्टेलवरती असताना केवळ आणि केवळ तुमच्या अभ्यासाच्या संबंधातच चर्चा असल्या पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी छान स्टडी करा आणि असा दिवस तुमचाही नक्कीच येऊ शकतो. त्यासाठी प्रत्येक दिवसाचं प्रॉपर युटिलायझेशन करा. आणि येस अजून मला सांगायचं आहे, आपण जे MPSCचा स्टडी करतो त्याच्यामध्ये इंग्लिश आहे. तर असं नाही की ज्या सेंट्रलच्या परीक्षा आहे त्याचं इंग्लिश वेगळं असते की ते हे अमेरिकन इंग्लिश असते, ते UK इंग्लिश असते, ब्रिटन इंग्लिश, असं काय नसते. इंग्लिश सर्वेकडे सारखं असते. तर जर आपण अभ्यास करतो आहे, आपण मॅथ्सचा अभ्यास करतो, आपण इंग्लिशचा अभ्यास करतो, आपण करंट अफेअर्सचा GSचा अभ्यास करतो, सायन्सचा अभ्यास करतो, सेंट्रलच्या परीक्षेमध्ये पण हेच असते. तर आणि सेंट्रलच्या परीक्षेचा पण आपण फॉर्म भरत राहायचा. याच्यामुळे आपल्याला खूप चांगलं एक्सपिरियन्स मिळतो प्रश्न सॉल्व करण्याचा. आणि तिथे टाईमला खूप महत्त्व असते सेंट्रलच्या परीक्षेमध्ये. तर त्या टाईमनुसार सॉल्व करण्याचा जो हे आहे आपला एक्सपिरियन्स तो आपल्याला MPSCमध्ये कामी पडतो. याचा खूप फायदा होतो आपल्याला. म्हणून आपण जे मेन्ससाठी जे तयारी करतात त्यांना मी हे पण म्हणतो की आपण जे मॉक वगैरे देतो ते मॉक आपण सेंट्रलचे पण देऊन पाहायचे. आणि उलट ते लॅपटॉपवर ओली बोर्डवर वगैरे अवेलेबल असतात. कोणतीही एक मॉक चालू करायची, द्यायची, त्याचा फायदा आपल्यालाच होणार. आणि दुसरी गोष्ट मला म्हणजे माझ्या यशामध्ये माझ्या मित्रांचं खरंच खूप मोठं योगदान आहे. माझे मित्र ओमकार चव्हाण, पियुष पाल, सागर ताजने, चिन्मय अनंवार, मोनिश गायकवाड, आकाश धारणे, आकाश बोरकर यांचं खरंच खूप मोठं योगदान आहे. आणि यांनी मला साथ दिली म्हणून मी इथपर्यंत. नाहीतर मी 3 वर्ष आधी असा विचार केला होता की मी आता MPSC सोडतो आणि ITमध्ये जातो. पण त्यांनी मला खरंच खूप साथ दिली असं. आणि त्यांनी मला नेहमी मदत केली. तर भाईमुळे, ओमकार भाईमुळे हे सरच शक्य झालं. नाहीतर मी दुसरीकडे वळलो असतो. पण म्हणजे मी सांगायचा उद्देश हाच की आपले मित्र आपली खूप मोठी पॉवर आहे. तर आपण जर एकमेकांना जर साथ दिली, आपण त्यासाठी जर एकमेकांना मदत केली तर आपण नक्कीच समोर जाऊ शकतो. ही फार महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. मी सुद्धा कुठंतरी वाचलं होतं आणि ते मी सुद्धा फॉलो केलं होतं की इफ यू आर लिव्हिंग विथ 5 बॅड पर्सन यू आर 6th. म्हणजे तुम्ही जर 5 वेड्या किंवा वाईट लोकांबरोबर राहता तर 6व्या माणूस तुम्ही आहात. अँड इफ यू आर लिव्हिंग विथ 5 गुड पर्सन यू आर 6th. जर तुम्ही 5 चांगल्या लोकांबरोबर राहत असाल तर 6वा चांगला व्यक्ती तुम्ही असतात. आणि त्याच पद्धतीने त्यांनी सांगितलेलं की फ्रेंड, आपल्या आजूबाजूला जे सर्कल असतं आपण त्यांना भाई म्हणतो किंवा भावा म्हणतो, ती लोकंसुद्धा तेवढाच त्यांचा वाटा आपल्या यशामध्ये असतो. आणि अशा सर्व भावांचा आणि भाईंचा त्यांनासुद्धा धन्यवाद. आणि नक्कीच तुला पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रा. थँक्यू सो मच. थँक्यू. येस.